आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून समर्थांच्या दरबारामध्ये चालत आलेला हा उत्सव, श्रावणातील अनुष्ठान आणि या उत्सवामध्ये आपण सेवा पूर्ण करत असताना हा भक्त परोपकारी कसा बनलेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये परिपूर्णता कशी आलेली आहे, ज्ञानोबा या ओवीच्या माध्यमातून सांगतात. लक्षात घ्या, प्रपंच म्हटल्यानंतर न्यूनता आहे, संसार म्हटल्यानंतर न्यूनता आहे, पण परमार्थ म्हटल्यानंतर तिथे न्यूनता नाही आहे. तर परमार्थ म्हटल्यानंतर ज्याच्यामध्ये परिपूर्णता आहे, परिपूर्ण ज्याच्यामध्ये होऊ शकतो असा तो परमार्थ आहे. लक्षात घ्या, म्हणून संसारातल्या क्षेत्रामध्ये कोणी कितीही जरी नाव कमावलं, संसारातल्या क्षेत्रामध्ये कोणीही आपलं अस्तित्व जरी दाखवायला लागलं तर एक दिवस ते अस्तित्व परिपूर्ण तिथे नष्ट होऊन जातं. लक्षात घ्या, पण परमार्थामध्ये ज्यावेळेस तो भक्त या प्रपंचातनंच तो परमार्थ साध्य करतो आणि साध्य करून परिपूर्ण अवस्था तो प्राप्त करून घेतो. लक्षात घ्या, ईश्वरापर्यंत भगवंतापर्यंत जाण्याचे अनेक असे मार्ग आहेत. अनेक जण त्या मार्गाचा उपयोग करतात, अनेक जण त्या मार्गाला स्वीकारतात, पण जो भक्त आहे तो ईश्वराला सोडून आपल्या आयुष्यामध्ये दुसरं काही तो करत नाही. कृती जरी काही करत असेल तर तो परमेश्वराच्या प्रित्यर्थच करतो. लक्षात घ्या, अन्नदान जरी करायचं असेल तर स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे, तर परमेश्वर प्रित्यर्थम, परमेश्वराची कृपा होण्यासाठीच त्याचा तो संदेश असतो, त्याची ती कृती असते. लक्षात घ्या, धर्मयात्रा करायला लागला तरी सुद्धा धर्मयात्रा परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी त्या अनुषंगाने तो करतो आणि या परमार्थाच्या क्षेत्रातले सर्व काही कृत्य असतात ते शेवटी तो परमेश्वरालाच तो अर्पण करतो. लक्षात घ्या, अर्पण करणं म्हणणं हे खूप सोपं आहे. आपण म्हणतो आम्ही आज दीक्षा घेतली, गळ्यात तुळशीची माळ घालून घेतली, हे म्हणणं सोपं आहे. त्याचं कारणच एक आहे की आजपासून आमच्या या देहावरती आमचा अधिकार नाही आहे, तर त्या परमेश्वराचा, त्या ईश्वराचाच तो अधिकार आहे. म्हणून या देहाला ज्यावेळेस आपण त्याच्या कामासाठी लावतो, या देहाला आपण त्याच्या कामासाठी आपण त्याचा वापर करतो, कारण त्याची एक जाण असते की गळ्यात माळ घालून घेतल्यानंतर आपण आजपासून जे काही आपल्याला करायचं आहे ते परमेश्वराचंच कार्य आपल्याला करायचं आहे, ईश्वराचंच कार्य आपल्याला हे करायचं आहे. लक्षात घ्या, व्यापार धंद्यासाठी तो बाजारात बसलेला आहे, ठीक आहे, त्यांनी नफा निश्चितच त्यांनी कमवावा, पण शास्त्राने त्याला अशा काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. त्या मर्यादेमध्ये राहून, त्या चौकटीत राहून जो कमवायला लागला तर निश्चितच तो जे काही कमवतो तो ईश्वराला मान्य असतं. लक्षात घ्या, म्हणून मागच्या आठवड्यात बोलत असताना अनेक जण या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये येतात, अनेक प्रकारे असे काही धर्मकृती करतात, पण ते धर्मकृती कशासाठी असतात तर वाम मार्गातनं आपण जे काही मिळवलेलं आहे, वाम मार्गातनं जी काही संपत्ती प्राप्त केलेली आहे, तो वाम मार्गातनं आपण जो मिळवलेला जो काही पैसा वगैरे आहे त्या पैशाला गती मिळायला पाहिजे आणि पुढे चालून आपल्याला सुद्धा ती गती प्राप्त व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणून एका व्यक्तीने अनेक प्रकारे त्यांनी असे काही कृत्य केले आणि हरिद्वारसारख्या ठिकाणी ज्यावेळेस तो अन्नदान करायला लागला तर खूप मोठ्या प्रमाणे तो अन्नदान करायला लागला. लक्षात घ्या, पण ज्यावेळेस एक साधू पुरुष अन्न ग्रहण केल्यानंतर त्याच्या मनामध्ये अनेक अशा विक्षिप्त गोष्टी यायला लागल्या. लक्षात घ्या, अनेक विक्षिप्त गोष्टी यायला लागल्या. ध्यानाला बसतोय, ध्यान लागत नाही, साधनेला बसतोय, साधना व्यवस्थित होत नाही,
आणि बहुतांश या संसारातल्या लोकांची तक्रार अशी असते की ज्यावेळेस आम्ही नामस्मरणाला जपाला बसतो, फक्त शरीर आमचं जागेवरती आहे पण मन मात्र आमचं जागेवरती नाही आहे. मन मात्र कुठे गेले आम्हालाच पत्ता लागत नाही. म्हणून विचार करा, शरीराच्या मागे मनाला जायचं आहे का मनाच्या मागे शरीर जातं? शरीराच्या मागे मन जात नाही तर मनाच्या मागे शरीर जातं, लक्षात घ्या. म्हणून गडबड कुठे आहे तर इथे आहे. म्हणून त्या मनाला अगोदर ओळखा, त्या मनाची ताकद ओळखा. कारण कसं आहे, त्या मनाला जर तुम्ही चांगल्या गोष्टी दाखवायला लागला तर निश्चित ते मन चांगलं स्वीकारतं आणि त्या मनाला वाईट गोष्टी दाखवायला लागला तर ते मन वाईट सुद्धा स्वीकारतं, लक्षात घ्या. म्हणून त्या मनाची ताकद ओळखा आणि त्या मनाच्या ताकदीला ओळखून त्या मनाला तुम्ही हळूहळू हळू कुठे वळवा तर त्या परमार्थाकडे, त्या ईश्वराकडे तुम्ही वळवा. लहान मुलगा आहे आणि वैद्य सांगतात की औषध त्याला द्यावंच लागणार आहे. जोपर्यंत औषध पोटात जाणार नाही तोपर्यंत याला स्वस्थता मिळणार नाही, तोपर्यंत पोटातले विकार कमी होणार नाही. काळजी त्या बाळाला नसते, आईला काळजी वाटते की आता याच्या पोटात हे कडू औषध आहे, गोड औषध नाही. गोड औषध असलं तर कोणी पितं, आपण सुद्धा 2 चमचे, डॉक्टर सांगितले की 4 चमचे पितो. औषध गोड आहे, हां बरं का, औषध गोड आहे. लहानपणी आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा खोकला झाला. ज्यावेळेस आमचा बाबूशाह होता म्हणायचा, बाबा हे तुम्हाला नुसता खोकला नाही डांग्या खोकला म्हणायचा. मला प्रश्न पडायचा, हा डांग्या खोकला सारखं गुरुबाबांकडे बघून का म्हणायचा तो. मग विनोदाने म्हणायचं, बाबा आता तुम्हाला मधाचंच बोट चाटवावं लागणार आहे तर तुमचा हा खोकला बरा होणार आहे. विनोदाचा जरी भाग आपण सोडला तर
जो कपट असतो, कपट कशाला म्हणायचं, कौरव आणि पांडवांच्या जीवनामधला आलेला प्रसंग, जे द्यूत खेळत होते, लबाडी केली. लबाडीने जे काही आपण कमवतो, लबाडीने जे काही आपण मिळवतो, ते कधीही आपलं नसतं, लक्षात घ्या. म्हणून परमार्थात लबाडी चालत नाही. प्रपंचामध्ये सुद्धा तुम्ही लबाडी करायला लागला तर ते तुम्हाला तिथे सुख देऊन जात नाही, लक्षात घ्या. लबाडी केली आणि जे काही त्यांनी प्राप्त केलं, कपट त्यांच्या मनामध्ये होतं, लक्षात घ्या. भाऊ होते, भाऊबंधकी होती आणि असल्यामुळे मग त्यांना भाऊ हे कसे म्हणावे, शास्त्र सांगतं ते भाऊ नाहीये तर ते दुश्मन आहेत, लक्षात घ्या. म्हणून शिवाजी महाराजांच्या जमान्यामध्ये त्यांचे सोबती अनेक होते, अनेक जण सोबती होते. आपण ज्यांची जिथे नावं जर आपण घेतलो, तानाजीरावांचं तुम्ही नाव घेतला, बाजी प्रभूंचं तुम्ही नाव घेता, नेताजी पालकरांचं तुम्ही नाव घेता, किती असे शूर आणि वीर होऊन गेले, लक्षात घ्या. बाजी प्रभूसारखे थोर असे शूरवीर त्यांच्या सोबतीला होते, नेताजी पालकरांसारखे होते. ही सर्व मंडळी त्यांच्या घरातली नव्हती, पण त्यांच्या सोबत होती, बाहेरची होती, पण ते खरे त्यांचे बंधू होते, लक्षात घ्या. ते त्यांचे खरे बंधू होते. म्हणून परमेश्वराच्या ठिकाणी दरबारामध्ये आपण जिथे जातो ते सर्वच भक्त असतात. पांडुरंगाच्या दर्शनाला जातात, एकादशीला जातात, महिन्याची वारी करतात. पण एखादा वारीला न जाणारा आणि बसून मात्र तो सेवा करणारा, लबाडी न करणारा, तो खरा वारकरी होतो, लक्षात घ्या. वारीला जातो, लबाडी करतो, वारीला जातो, कपट ठेवतो, तो वारकरी होत नाही. तर वारकरी हा कसा आहे, तो निष्कपट पाहिजे, तो निष्कपट असतो. म्हणून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आज अनेक अशा शूरवीरांनी आपल्या देहाची आहुती दिली, लक्षात घ्या. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण त्यांना वंदन करतो, मानवंदना आपण करतो, बरं का. आज आपण त्यांचं जर नाव घ्यायला लागलो तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे अशा क्रांतिकारांचं नाव हे कधीही मिटवलं जाणार नाही. म्हणून भगतसिंगाचं नाव आदर वाटतो अजूनही आम्हाला. काय त्यांचा आणि आमचा संबंध, कुठं तो भगतसिंग जन्माला आला, काय रक्ताचं नातं, ऐका, काय रक्ताचं नातं. खरा तो देशभक्त, खरा तो देशाचा बांधव होता. काय नातं होतं सांगा, काय तुमचं त्याचं आणि आपलं काय रक्ताचं नातं होतं का, मला सांगा. भगतसिंगाच्या बाबतीमध्ये, सुखदेवाच्या बाबतीमध्ये आणि राजगुरूच्या बाबतीमध्ये पाहत असताना हे खरे देशाचे खरे शूरवीर आणि खरे हे देशभक्त आहेत, लक्षात घ्या. 15 ऑगस्टला केवळ आम्ही आमच्या डोक्यावरती टोपी घातली, एक छोटासा झेंडा आम्ही आमच्या खिशात अडकवला, एक झेंड्याचं चित्र आम्ही आमच्या छातीने छाताडावरती लावलो, बरं का. आम्ही देशभक्त होऊ शकत नाहीत, लक्षात घ्या. काय सुखदेवाचा आणि भगतसिंगाचा संबंध होता मला सांगा. राजगुरूंचा आणि यांचा संबंध काय होता मला सांगा. रक्ताचं नातं कोणतं नव्हतं, पण हे एकत्रित आले हे कशासाठी, देशाच्या हितासाठी ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून आले, लक्षात घ्या. म्हणून जीवनामध्ये भक्तीचं जे ध्येय आहे ते दृष्टीसमोर ठेवून तुम्ही भक्ती करा. सेवा आहे, दृष्टीसमोर सेवा ठेवा, दृष्टीसमोर भक्ती ठेवा. आणि सहजासहजी तो तुम्ही भक्ती मागायला लागलात तरी तो तुम्हाला देणार नाही, कारण तो बघतो खरोखरच हा भक्ती करण्याच्या पात्रतेचा आहे का तो बघतो, लक्षात घ्या. भक्तीची पात्रता लागते, पात्रता नसेल तर तो भक्तीत आपल्याकडून करून घेणार नाही, लक्षात घ्या. म्हणून हे सर्वजण आज एका ठिकाणी आले. तदनंतर वाली आणि सुग्रीवचा काय संबंध होता. वाली आणि सुग्रीव हे सख्खे भाऊ होते की नाही मला सांगा. वाली आणि सुग्रीव, पण सुग्रीवचा द्वेष करणारा कोण होता. वाली हा त्यांचा द्वेष करणारा होता, मग त्याला बंधू हे म्हणावं कसं मला सांगा.
बंधू हे म्हणावं कसं? रामायण लोकांना सांगायला जातात, रामायणाचार्य आहेत, पण घरातच भावाशी जमत नाही, पण पत्रिकेवरती तर रामायणाचार्य यांचं नाव पडलेलं आहे लक्षात. अनेक अशा जिथे गोष्टी आहेत, पण हा तो जीव कसा आहे? तो जीव भक्त हा परोपकार करण्यासारखा आहे, तो परोपकार करतो लक्षात घ्या. परोपकार करणं एक त्याचं देह जिथे सांगितलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये हा भक्त तो अनेक प्रकारे तो परोपकार जिथे करत असतो. म्हणून सांगतात की बाबा परोपी हितवान बंधू बंधुरप्य हितम परह अहितो देहजो व्याधीर हिते मारण्यमौषधम. आता याचं सांगतात की जीवनामध्ये जे परोपकार करतात तेच आपले खरे बंधू आहेत लक्षात घ्या. इथे सांगतात परोपकारू न बोले, जो परोपकार करून तो मी परोपकार केलाय, परोपकार मी केला असं तो कधी सांगत नाही. काही जण परोपकार सांगतात अहो तो इतका संकटात होता मी त्याला ₹1,00,000 दिले. अरे सांगतोस कशाला? सांगतो अरे तो इतक्या अडचणीत होता. काल राज कपूरचा मी दृष्टांत दिला, ज्यावेळेस त्यांनी एक मेरा नाम जोकर चित्रपट त्यांनी बनवला. लहानपणी मी सुद्धा खूप चित्रपट पाहायचो बरं का, खूप चित्रपट कॉलेजच्या जमान्यामध्ये खूप चित्रपट पाहिलेली आहे, खूप गाणी म्हणायचो. हां त्यावेळेस खूप पाठ होती गाणी. आता हां भेंड्या खेळायचो आम्ही, भेंड्या खेळायचो. राजकुमारने मेरा नाम जोकर पिक्चर काढला, पण तो चित्रपट सपशेल आपटला लक्षात घ्या. आपटल्यानंतर मित्रांनी सहाय्य केलं, कोणी दुसऱ्यांनी घरातल्या लोकांनी सहाय्य केलं नाही. करणारे ते बाहेरचे होते, हे खरे त्याचे बंधू होते लक्षात घ्या. म्हणून असं सांगतात परोपकार करणारा परका सुद्धा जो असतो तो खरा बंधू, तो बंधू असतो. आणि अहित करणारा स्वतःचा भाऊ हा बंधू कधी होऊ शकत नाही लक्षात घ्या बरं का. तो बंधू असला तरी सुद्धा तो परका आहे, तो परका आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्या देहातनं ज्यावेळेस एखादी व्याधी निर्माण होते, सांगून जातात अहितो देहजो व्याधीर. माझे वाक्य नाही आहेत, अहितो देहजो व्याधीर. आपल्या देहातनं ज्यावेळेस एखादी व्याधी निर्माण होते ते आपलं हित करणारे नसते, ते आपलं अहित करते लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये एखादी व्याधी जर झाली तर ती व्याधी आपल्याला काय करते? अहित जिथे करते. आणि त्याचप्रमाणे जिथे सांगतात की बाबा व्याधी अहित मारण्यम औषधम, औषध आहे एखाद्या जंगलामध्ये, त्या औषधाचा आपला काय संबंध सांगा? पण तो औषध आपला खरा मित्र आहे लक्षात घ्या. कारण का? त्यांनी आपला प्राण वाचवला. लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागली, संजीवन औषध बुटी कोण आणलं? मारुतीरायाने पर्वतच उचलून आणलं. मग ते औषध त्यांच्यासाठी खरा मित्र ठरला की नाही मला सांगा. म्हणून जीवनामध्ये अशी काही नाती असतात, आपली त्यांची काही ओळख सुद्धा नसते, पण हे आपल्याला सहाय्य करतात, ते आपले खरे बांधव असतात. सांगण्याचं तात्पर्य परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अनेक जण येतात, पण परमेश्वराजवळ स्वार्थासाठी मागतात. ती त्यांची एक खरी लबाडी असते, ते स्वतः लबाडपणा करत असतात लक्षात घ्या. म्हणून ही लबाडी आपल्या हातून होऊ नये. पांडुरंगाच्या चरणी शुद्ध भक्ती, निर्मळ भक्ती, प्रेमळ भक्ती आपण जन्मोजन्मी मागूयात. आपल्या कर्मानुसार, आपल्या दैवानुसार जे काही आपल्याला जरी मिळायला लागलं, पण त्याला आपण सोडायचं नाही. इतकं जरी आपल्याला जर कळलं तर आपलं जीवन हे सफळ झालं म्हणून समजा, आपलं जीवन हे सफळ झालं म्हणून समजा. पण लोक इतके वेडे असतात, इकडे पळतात तिकडे पळतात, हे माझं देव बदलून टाकतो, तो माझा देव बदलून टाकतो. पण ईश्वराची भक्ती करा, सर्व काही तो तुम्हाला प्रदान करेल, इतकं सामर्थ्य ते त्याच्यामध्ये आहे. अशा या प्रवचनातून आपण एकच पाहिलं, परोपी हितवान बंधू बंधुरप्य हितम परह अहितो देहजो व्याधीर हितमारण्यम औषधम. परोपी हितवान बंधू, जो परोपकार करतो तो दुसरा अनोळखी जरी असेल तर तोच आपला खरा हा
बंधू असतो, मित्र असतो, आणि ज्याला बंधूच नाही आहे बरं का, तर गुरु त्याचे बंधू असतात, लक्षात घ्या. कारण गुरु त्याला ज्ञान दिलेले असतात, म्हणून ते बंधू असे ठरतात. म्हणून आपण अनन्य भावनेने आपण त्यांना शरण जाऊयात. म्हणून जिथे महाराज सांगतात सालाबादप्रमाणे श्रावणातील अनुष्ठान एक एक दिवस आपण पूर्ण करत आहोत. आणि आज नवमीचा दिवस पूर्ण झाला, उद्याचा दिवस दशमी, आणि परवाला पाहता पाहता एकादशी येणारे, लक्षात घ्या. ह्या एकादशी व्रत वगैरे आपल्याला पावन करणारे व्रत आहे, आपल्याला पवित्र करणारे व्रत आहेत. म्हणून परमेश्वराजवळ अट्टहासाने मागा की मला एकादशी करण्याची ताकद द्या, आणि जन्मोनजन्मी माझ्या हातून एकादशी व्रत हे घडू दे. व्रत एकादशी करीन उपवासी, आणि गाईन अहर्निशी मुखे नाम. आपण असे जे मागूयात आणि आपलं जीवन परिपूर्ण जिथे करूयात. प्रपंचामध्ये किती जरी तुम्ही प्रपंच संसार केलात तर आपण अपूर्णच आहोत. परिपूर्णता येण्यासाठी ती परिपूर्ण भक्तीच करावी लागते. म्हणून त्या भक्तीला आपण अनन्य भावाने शरण जाऊन ती भक्ती साध्य करूयात. म्हणून महाराज सांगतात